जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात। तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं। जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते।
आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक असलेल्या राजा भैलुमे यांची वैचारिक वाटचाल प्रेरणादायी आहे। आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यापीठाच्या इमारतींपुरती मर्यादित न ठेवता तो समाजातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी आपले लेखन, व्याख्याने आणि संशोधनातून केला आहे। भैलुमे यांनी आपले उच्च शिक्षण मराठी विषयात MA, सेट नेट आणि PhD पर्यंत पूर्ण केले। शिरूरच्या चांदमल बोरा महाविद्यालयाचे ते प्राध्यापक आहेत। अध्यापनाचा 25 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 जणांनी PhD तर 23 जणांनी MPhil पदवी पूर्ण केली आहे। मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये त्यांचे 67 शोधनिबंध प्रकाशित झाले असून 6 पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे। विविध 52 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले। आदर्श शिक्षक, समाजभूषण अशा विविध 11 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। भैलुमे हे पहिल्या शिवार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समितींवर त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे। पुणे मराठी अभ्यास मंडळावर ते सलग 4 वर्षे समन्वयक होते। विविध सामाजिक कार्यांमधून 200हून अधिक व्याख्याने देत आपल्या विचारांनी समाजाला दिशा देण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले आहे। त्यांच्या या प्रेरणादायी व अभ्यासू वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। नमस्कार। प्रथमतःच मी आदरणीय सुधाकरराव जाधवरकर सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केली। खरं म्हणजे हे 5वे काय आहे त्यांची व्याख्यानमाला आहे। महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव संस्था आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जी बाबासाहेबांची अशी व्याख्यानमाला सलग 5 वर्षे भरवते आहे। त्यामुळे मी एक आंबेडकरी अनुयायी म्हणून त्यांचे मी आभार मानतो। त्यांचे चिरंजीव हे सुद्धा या कामामध्ये त्यांना मदत करतात। त्यांचेही आदरणीय शार्दूल जाधवर यांचेही मी आभार मानतो। खरं म्हणजे मी आज इथे तुम्हा सर्वांची एक विषय मांडणी करण्यासाठी आलेलो आहे। बाबासाहेबांच्या अंगाने सर्वजण बोलतात। खरं म्हणजे 14 एप्रिल म्हटलं की वेगवेगळ्या अंगाने बाबासाहेबांची मांडणी होते, परंतु विद्यार्थ्यांना बाबासाहेब कोणत्या अंगाने सांगितले पाहिजे एक शिक्षक म्हणून मला चांगलं माहिती आहे। म्हणून मी विषय घेतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना एक व्यक्ती म्हणून आपण या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे किंवा मुलांनी ह्याच्याकडून काय घ्यावं। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आता हायस्कूलला असाल किंवा कोणी कॉलेजला असेल, काही लोक शिक्षक असतील ऐकणारे, तर यांनी बाबासाहेबांनी नेमकं काय घ्यायचं
आजच्या काळामध्ये आपण त्यांचं कोणते गुण घेऊन पुढे गेलो पाहिजे, बाबासाहेबांकडे आपण आज कोणत्या अंगांनी पाहिलं पाहिजे, या अनुषंगाने मी तुमच्याशी काही संवाद साधणार आहे. कोणती व्यक्ती ही अशी सुट्टी नसते, तो एक समाजाचा भाग असतो. बाबासाहेबसुद्धा एक समाजाचे भाग होते. म्हणजे ज्या आत्तापर्यंत मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यांच्यामागे अनेक अशा व्यक्ती होत्या ज्या पडद्याच्या आड होत्या. खरं म्हणजे त्यांचा विचार केल्यानंतरच आपल्याला त्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे. मी जेव्हा बाबासाहेबांच्या एकूणच जीवनाकडे पाहतो, त्यांच्या कार्याकडे पाहतो, तेव्हा मला कळतं की हे इथपर्यंत काय येऊ शकले. मी माझ्या पुस्तकाचं नावच आहे भिवा ते बोधिसत्व. म्हणजे हा भीमराव भिवा बोधिसत्व का झाला. यांच्यामध्ये त्यांचे वडील आहेत रामजी सुभेदार. म्हणजे मी आजच्या परिप्रेक्षात बघतोय, मी एक प्राध्यापक आहे, पण मी माझ्या मुलांकडे आज किती लक्ष देतो. शाळेत गेला का, ट्युशनला गेला का, अभ्यास केला का, मार्क किती पडले. पण मी पाहतोय की बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे त्या काळी फार वेगळ्या अंगाने पाहत होते. त्यांना शाळेत घालणे, शाळेत सोडणे, शाळेतून आणणे इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा ते मुंबईला आले आणि त्यांनी त्यांना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं, तेव्हा त्यांनी तिथला शिक्षकांचा अभ्यास केला. शिक्षक कसे आहेत, अभ्यासक्रम कसा आहे. नंतर ते या मतापर्यंत आले की ही शाळा बरोबर नाही, आणि त्यांनी मग इल्स्पिन्स्टन कॉलेज घरापासून लांब असलेल्या शाळेत टाकलं. खरं म्हणजे त्यावेळी त्यांना प्रवासाला खर्च येत होता. तरीही तो बोजा स्वीकारूनसुद्धा या वडिलांनी आपल्या मुलाला त्या शाळेतून काढलं. म्हणजे अभ्यासक्रम पाहून, शिक्षकांची अभ्यास करून आपल्या मुलाला ते शिकवायचं का नाही हे ठरवणारा पालक एक 150 वर्षापूर्वी होऊन गेला. ही गोष्ट मला मोठी वाटते. म्हणजे आपल्या मुलाने काय अभ्यासक्रम शिकला पाहिजे, आपल्या मुलाला कोण शिकवतोय. इतका जागृत पालक 150 वर्षापूर्वी होऊन जाणे मला ही फार मोठी गोष्ट वाटते. ते डबक चाळीत आले होते. चाळ म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की गोंधळ, गडबड, मारामाऱ्या, भांडणं होणार. त्याला माहिती होतं मग आपल्या मुलाचा अभ्यास होणार नाही. ते मुलाला लवकर जेवण करायला द्यायचे, भिवाला झोपायला लावायचे, स्वतः जागा राहायचे. सगळी गल्ली शांत झाल्यानंतर पहाटे पहाटे ते भिवाला उठवायचे आणि मग झोपायचे. दररोज. म्हणजे आत्तापर्यंत मी असा पालक पाहिला नाही. पहाटे 1 पर्यंत तो जागा राहिलाय आणि नंतर मुलाला उठवतोय आणि मग तो अभ्यासाला बस आणि मग तो झोपतोय. ही जी जिद्द आहे तू शिकला पाहिजे. तू समाजाचं ऋण फेडलं पाहिजे. आपल्यातनं बाहेर पडायचे. तू कर्तृत्ववान होऊ शकतोस. कर्तृत्व काय विशिष्ट लोकांना असतं असं नाही. बुद्धी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा माणूस बाबासाहेबांवर वेगवेगळे संस्कार करतोय. ते मिलिटरीमध्ये आहेत, तिथले ते शाळेमध्ये हेडमास्टर होते, एक शिक्षकच. त्यांना कसलंही व्यसन नव्हतं. मग तुमच्या घरात वातावरण कोणतं आहे या गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटतात. त्यांचे आजोबा मालोजीराव ते सुद्धा सैन्यात होते. त्यांनी रामानंद पंथ स्वीकारला. म्हणजे मला त्यांच्या घराण्याचं फार वेगळं कौतुक वाटतं की आपण जी जीवन पद्धती जगतोय, पंथ असेल, धर्म असेल, ते मला पटलं पाहिजे. नाही पटलं मी तो नाही स्वीकारणार. त्यांच्या आजोबांनी रामानंद पंथ स्वीकारला. खरं म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, महानुभाव आहे, पण त्यांनी रामानंद पंथ स्वीकारला. त्यांच्या वडिलांना, रामजींना, आपल्या वडिलांचा म्हणजे मालोजींचा तो रामानंद पंथ नाही आवडला. ते म्हणे हा फक्त होला हो म्हणतो. त्यांनी कबीर पंथ स्वीकारला. महाराष्ट्रामध्ये एक कुटुंब सैन्याच्या अनुषंगाने मध्य प्रदेशला जाते, भारतामध्ये फिरतोय आणि त्यांना तिकडे कबीर भेटतो आहे. म्हणजे कबीराचे दोहे भेटत आहेत, कबीर पंथ भेटतोय आणि तो त्यांना अधिक भावतोय. तो समतावादी आहे. तो ईश्वराकडे, माणसाकडे वेगळ्या अंगाने पाहतोय. आणि रामजी त्या काळी कबीर पंथ स्वीकारत आहेत आणि रोज घरामध्ये कबीरात दोहे म्हणत आहेत. म्हणजे माझ्या वडिलांचा पंथ मी स्वीकारायचा असं नाही, मला बुद्धीला पटला पाहिजे. ही जी परंपरा आहे, ही जी लाईन आहे बाबासाहेबांच्या घरातली, ही कोणताही व्यक्ती मोठा होत नाही
तर परंपरा असतात. कोणतेही झाड उंच जात नाही, त्याच्या मुळ्या फार खाली असतात, खोलवर असतात. त्या मुळ्या पाहायला पाहिजेत, मग कळतं हे झाड इतकं उंच का आहे, ह्याची फळं गोड का आहेत. कबीराचे दोहे लहानपणापासून ऐकणारे बाबासाहेब समतावादी का झाले हे सांगायची गरजच नाही. समतेसाठी का झगडले हे सांगायची गरजच नाही. म्हणजे मालोजीरावाने पंथ स्वीकारला वेगळा, त्यांच्या वडिलांनी कबीर पंथ स्वीकारला, आणि आंबेडकरांनी धर्मांतर केलं. त्यांनी काय वडिलांचं पंथ स्वीकारलं नाही, अजून व्यापक दृष्टीने पाहिलं. चांगलं वाईट नंतर पाहूया. म्हणजे तिन्ही व्यक्तिमत्व, आजोबा, वडील, मुलगा स्वतंत्र बुद्धीचे होते. माझ्या वडिलांनी हे केलं म्हणून मी करतो अजिबात नाही, मला पटलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. ते आपण तयार केले, आपण चॉईस करायचं. जन्मावून कोणती गोष्ट नसते. तर ही जी वडिलांचं त्यांचं स्थान आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. अजून एक गोष्ट त्यांच्या वडिलांसंबंधी मला सांगायचं माहिती, ते पुस्तक आणून द्यायचे. तुम्हाला असं माहिती आहे, दागिने विकून मुलं पुस्तक आणून द्यायचे. म्हणजे ही फार मोठी गोष्ट वाटते मला आजच्या काळात. पण या संबंधित अनेक लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल. त्यांचे काय शिक्षक होते. मी साताऱ्याला त्यांच्या आंबेडकर गुरुजींनी त्यांचं नाव दिलं. पेनशे गुरु त्यांना भाकरी द्यायचे. इराणी नावाचे सर होते जे पर्शियन भाषा शिकवायचे. त्यांच्या रूममध्ये त्याला काय करायचे, अभ्यासाला जागा द्यायची. केळसो गुरु त्यांना पुस्तकं द्यायचे. म्हणजे अनेक शिक्षकांनी, म्हणजे शिक्षकांचा रोल फार महत्त्वाचा आहे एखादा विद्यार्थी घडत असताना. काही शिक्षक वाईट पण होते. मग त्यांना साताऱ्याला संस्कृत विषय घेऊ दिला नाही इच्छा असताना सुद्धा त्यांना पर्शियन विषय घ्यावा लागला. तीच गोष्ट मुंबईला आल्यानंतर, म्हणजे गावाबंद तेच झालं, आणि शहरात आल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांना संस्कृत विषय दिला नाही. किंवा बाबासाहेबांना एल्फिन्स्टन शाळेतले एक शिक्षक म्हणायचे, तू तर अस्पृश्य आहेस, तू शिकून काय करायचे, सारखे बोलायचे, तू काय करणार आहे, तुला गुरुच राखायचे आहेत. एक शिक्षकसुद्धा आपल्या विद्यार्थ्याकडे असं पाहतो. तर बाबासाहेब म्हटले मी काय करायचं मी ठरवेल, परत मला असं बोलायचं नाही. मी शिक्षकाला सुद्धा तर परत सातत्याने चुकत असेल तर त्या वयातसुद्धा बाबासाहेबांनी सुनावलेलं आहे, माझं मी बघून घेईल, तुम्ही मला सांगू नका. हा जो करारीपणा आहे बाबासाहेबांचा, म्हणजे शिक्षकांचा रोल, वडिलांचा रोल, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तो मुलं कुठनं आला, चाळीतून आला का, डबक चाळीतून आला का, त्याला काही घेणं देणं नाही. घरात वातावरण कसं आहे, शिक्षक कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथे मला फार महत्त्वाच्या वाटतात. आणि बाबासाहेबांचे काही मित्र पण आहेत, पारशी आहेत, इतर ब्राह्मण समाजातले आहेत, सगळ्या समाजातले आहेत. तर सगळ्यांनी बाबासाहेबांना मदत केलेली आहे. बाबासाहेबांची अजून एक गोष्ट जी मुलांनी पाहिली, जिद्द, शिक्षणासाठी जिद्द. मग तुम्ही पाहिलं असेल की बाबासाहेब शिकायला अमेरिकेला गेले. आता BA झाल्यानंतर त्यांचं वय किती असणार आहे, 15 आणि 5 एक 20-22 वर्षाचा मुलगा परदेशात गेलेला आहे. भारतामध्ये वातावरण वेगळं, एक चौकट आहे आपल्याकडे, तिथं मुक्त वातावरण. बाबासाहेबसुद्धा तिथल्या मित्रमैत्रिणीबरोबर बागेत फिरायला लागले, मौज मस्ती करायला लागले. 2-3 महिने त्यांनी केलं. एक दिवशी ते असे शांत बसले होते. त्यांनी विचार केला, मी तर का आलो आहे, मी काय मौज मस्ती करायला नाही आलो इथे, मला शिकायचं आहे, मला ज्ञान घ्यायचं आहे, मला समाजात परिवर्तन करायचं आहे. ज्ञान काय घ्यायचं आहे, समाज असा का आहे, प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो. समाजशास्त्र शिकायचं आहे, अर्थशास्त्र शिकायचं आहे, राज्यशास्त्र शिकायचं आहे, तत्त्वज्ञान शिकायचं आहे, मानसशास्त्र शिकायचं आहे, लॉ मला व्हायचं आहे, बॅरिस्टर व्हायचं आहे, जेणेकरून समाज असा का आहे हे मी समजून घेऊ शकेल व त्याला मी पर्याय देऊ शकेल. म्हणजे अनेक लोक मी पाहतो आयुष्यभर गाढे अभ्यासक, आयुष्यभर अभ्यास करत बसतात, त्याचा उपयोग कधी करणार. आणि आता अशा लोकांची भरती आहे, अशा लोकांना प्रतिष्ठा आहे. गाढे अभ्यासक, 10 पुस्तकं आहेत, 50 पुस्तकं आहेत, ह्या डिग्र्या मिळाल्या. पुणे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे, या क्रियवान असा हा पंडित. पंडित तोच जो क्रियवान आहे. तुम्ही आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करताय का, समाजात परिवर्तन करण्यासाठी करताय का. मी बाबासाहेबांना जेव्हा कोलंबिया विद्यापीठातला एक स्टॉपर माणूस म्हणून निवड केली, तो जगातले बुद्धिमान म्हणून जेव्हा त्यांची निवड झाली, त्याला निकष तेच लावला की कोणत्या एका माणसाने आपल्या कार्यकर्तृत्वाने किती लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवले.
तुम्ही एखादा शोध लावला ती गोष्ट वेगळी. माणसांच्या जीवनात बदल घडवणे, करोडो माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवला. तेव्हा म्हणतात कर्डकांची एक कविता आहे, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक माणूस जन्माला येतो आणि दृष्टी देतो, उकल करून सांगतो की ह्या काय आहे, नॉलेज. तर त्यांच्या शिक्षणासंबंधी जी जिद्द आहे, आपण त्या पॉईंटवर पुन्हा येऊया, ती मला फार महत्त्वाची वाटते. मग ते तुम्ही पाहिलं असेल की 2 वर्षात MA होत आहेत तिथे, कुठे तुमच्या अमेरिकेमध्ये. त्यांना पुढे शिकायचं आहे, ते लंडनला गेलेले आहेत. त्यांनी पुन्हा PhD ॲडमिशन घेतलेलं आहे. फेलोशिप संपलेली आहे. फेलोशिप संपलेली आहे. मग करायचं काय, ते पत्र पाठवत आहेत सयाजीराव महाराजांना की मला फेलोशिप वाढवून द्या. त्यांचे ते सचिव आहेत, ते म्हणते अजिबात नाही, इकडे या, कामावर रुजू व्हा. कारण शिष्यवृत्ती देताना त्यांनी करार केला होता की आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती देऊ, पण तिकडून आल्यानंतर आमच्या संस्थानात काम करायचं. मग त्यांचे जे PhDचे गाईड आहेत सेलिंगमन, ते पत्र लिहित आहेत सयाजीराव महाराजांना की हा विद्यार्थी फार हुशार आहे, हो, याला थोडे तुम्ही काही दिवस अजून फेलोशिप द्या, 2 वर्ष. तेही पत्रांना उशिरा मिळतं. म्हणजे मधल्या काळात करायचं काय. आंबेडकरांनी त्या काळात हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. आजच्या भाषेमध्ये प्लेट धुण्याचं काम केलेलं आहे. लाजायचं नाही. आजही पाश्चात्य देशामध्ये श्रीमंताची मुलंसुद्धा सुट्टीमध्ये कुठेही काम करतात आणि आपला खर्च आपलं भागवतात. आपल्याकडेच असं आहे की आपल्याला काम करायला लाज वाटते. ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे तुम्ही शिकलं पाहिजे. इतका विद्वान माणूस त्या काळी हॉटेलमध्ये काम करतो आहे, 18 तास अभ्यास करतो आहे आणि खातोय काय, पाव. बाहेर जायला नको, वेळ जाईल, पैसा नाही आहे, चोरून पाव आणतायत, ब्रेड आणतायत आणि तो ग्रंथपाल बघू नये असं हळूहळू खातोय. ते ग्रंथालय उघडताना माणूस गेटमध्ये आणि बंद करताना सगळ्यात शेवटी. जिद्द म्हणजे काय. आणि घरी आलं ते पापड भाजून खायचे, पैसे कुठे. शिक्षणाची जिद्द साधी गोष्ट नाही ही जिद्द. आणि त्याच वेळी त्यांचा पहिला मुलगा यशवंत, नंतर त्यांना 4 अपत झाली, ते 4ही वारली. त्यातला एक मुलगा मेलेला आहे त्याच वेळी, रमेश. बायकोत पत्र आलेले, त्याला औषध पाण्याला पैसा नाही आणि तो मेलेला आहे. ही विवंचना, आर्थिक विवंचना, सामाजिक विवंचना, तरी ते शिक्षणाची जिद्द सोडत नाही आहेत. तशाही परिस्थितीत ते इंग्लंडला गेलेत, बोटीने गेलेत, तेही 3ऱ्या ह्याचं दर्जाचं तिकीट काढून, पैसेच नाही आहेत. इंग्लंडला गेल्यानंतर इंडिया हाऊसवर जाताना त्यांना पैसे नाही आहे. ट्रेनचा प्रवास त्यांनी फुकट केलेला आहे, चोरून. टिशी बघितलं तर कसं होईल. ज्या माणसाला इंग्लंड माहिती नाही, अमेरिकेतून गेलेला आहे, पहिल्यांदा गेलेला आहे, कुणी ओळखीचं नाही, काही नाही, जवळ पैसा नाही, फुकटचा चोरून ट्रेनचा प्रवास केला, टॅक्सीत बसले, कुणी बघू नये म्हणून पुढच्याने वगैरे पटकीने, आणि इंडिया हाऊसला गेलेत. तिथल्या संचालकाला सांगितलं तर बिल भरा टॅक्सीचं, पैसाच नाही. पण जिद्द सोडली नाही. लोक काय म्हणतील, नको आपल्याला, तो त्यांनी विचार केला नाही. तुमच्या आयुष्यात असे प्रश्न आले असतील, समस्या आल्या असतील, सगळं सोडून देऊ, नाही, सोडायचं नाही. शिक्षण सोडवायचं नाही. जिद्द फार महत्त्वाची आहे. तिकडं माणूस PhD झालेला आहे आणि त्यांचं फेलोशिप संपलेली आहे, आणि हा माणूस पुन्हा कुठं आला आहे, भारतामध्ये आला आहे. बघा, भारतामध्ये आलेला आहे. DSCचं त्यांची पदवी राहिली होती. त्यांनी विद्यापीठाला पत्र लिहिलं की मी 2-3 वर्षामध्ये येऊन पुन्हा ती डिग्री काय करेल, पूर्ण करेल. मग त्यांना परत येण्यासाठी पैसे गोळा करायचे आहेत. ते बडोद्याला गेलेले आहेत. आम्ही पाहिलं, त्यांना ते त्रास झाला, जातीवाद झाला, ते आपण ऐकलेलंच आहे, त्यामुळे जास्त बोलणार नाही. बाबासाहेब त्यांना सोडून परत मुंबईला आलेले आहेत. मग पैसे कसे मिळवायचे. MA PhD झालेला माणूस एका पारशी कुटुंबामध्ये जाऊन घरात मुलांना शिकवतोय, ट्युशन घेतोय. समजून घ्या, घरी जाऊन ट्युशन घेतोय. एका पारशी माणसाच्या कारखान्यामध्ये त्यांचे खाजगी पत्रव्यवहार, कारखान्यात पत्रव्यवहार तर लिखाणाचं काम बाबासाहेब करत आहेत.
पीड झालेला माणूस त्या काळामध्ये अस्पृश्य वर्गातला आहे म्हणून त्याला जॉब मिळत नाही आणि त्याला हे अशी हलकी कामं करावं लागतात. पण बाबासाहेब अजिबात आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. मुलांनी हे शिकायचे. अडचणी आल्या का ठीक आहे, मी त्याला मात करतो. समस्या आल्या का ठीक आहे, मी त्याचा पर्याय काढतो. घरी जाऊन ट्युशन घेतलं. आजच्या आपला जराही आपण झालो, MA झालो, पीड झालो, एक आपण गुरमीत असतो, प्राध्यापक झालो गुरमीत असतो. अजिबात नाही. आपली परिस्थिती आहे ती स्वीकारायची आणि त्यातून मार्ग काढायचा. हे तुम्ही शिकलं पाहिजे. गर्व करत बसला गर्वाच्या घर खाली, तुम्हाला वागता आलं पाहिजे. परिस्थितीच तुम्ही मिसळून गेला पाहिजे. पडेल ते काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी पैसे वाचवले. कारण परत 2-3 वर्षासाठी मुलांना का घरी पैसे द्यायचे आणि मग तिकडे जायचे. आणि मग बाबासाहेब तिकडे गेलेत आणि त्यांनी डिग्री मिळवलेली आहे. ती पण डिग्री त्यांचा DSCचा विषय होता, रुपयाचा प्रश्न. तो त्यांनी म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांनी किंवा ईस्ट इंडिया कंपनीने भारताची लूट कशी केली, आयात निर्यात करत असताना आपल्या मालावर टॅक्स कसा लावला, वेगवेगळे अंगाने कसे आपलं लूट केली, हे बाबासाहेबांनी स्पष्ट आणि कडक शब्दात लिहिलं. ते PhDचे बाह्य परीक्षक होते, ते म्हणजे असं लिहिलं असतं आम्ही त्यांना PhD देणार नाही. त्यांचे PhDचे त्या DSCचे गाईड होते कॅनन. ते म्हणले की बाबासाहेब हा पार्ट बदला. ते म्हणले बदलणार नाही मी, जे सत्य सत्य आहे. ते म्हणून ठीक आहे, तुमचा निष्कर्ष तोच ठेवा, थोडी भाषा सौम्य करा. ते म्हणून चालेल. आणि बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये आलेले आहेत, सौम्य केलेली आहे आणि प्रबंध जमा केले आणि त्यांना DSC मिळालेली आहे. त्या काळी DSC मिळवणारा आशिया खंडातला हा पहिला डॉक्टर ऑफ सायन्स. कोणत्या तिथून माणूस गेलेला आहे. जिद्द काय आहे, पण आपले निष्कर्ष बदलले नाहीत. भाषा सौम्य केली, पण इंग्रजांनी आमची लूट केली, हा निष्कर्ष बदलला नाही. जिद्द काय म्हणायचं, आपण जे संशोधन केलेलं आहे त्या निष्कर्षापर्यंत आपली असलेली निष्ठा, हे बाबासाहेबांकडून शिकण्यासारखं आहे. बारीक बारीक गोष्टीतून आपण शिकण्यासारखं आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्याच दरम्यान काय झालेलं आहे, म्हणजे बाबासाहेब जेव्हा बडोद्याहून पहिल्यांदा आले तर त्यांचे वडील गेलेले आहेत. वडील म्हणत होते बडोद्याला जाऊ नको सयाजीरावांकडे, तिथे फार जातीवाद आहे. आपण महाराष्ट्र फार चांगला आहे हो, थोडा हिंदी पट्टा थोडा जातीवादाच्या अंगाने जरा जास्त आहे. कारण त्यांनी मिलिटरीत असताना सगळं पाहिलं होतं, गुजरात मध्य प्रदेश. वडिलांनी त्यांना वाटतं आपल्या मुलाला असा त्रास होऊ नये. ते म्हणजे मी शब्द दिला आहे शहाजीराव महाराजांना की मी माझं शिक्षण झालं तिकडे येईल, मी जाणार. आणि बाबासाहेब गेलेले आहेत. पहिल्यांदा वडिलांचा शब्द मोडलेला आहे तत्वासाठी. मी महाराजांचे पैसे घेतलेले आहेत, त्यांना शब्द दिलेला आहे की मी तुमच्या संस्थानामध्ये कामाला येईल. आता मी माझ्या शब्दापासून काय होणार नाही, दूर जाणार नाही. वडिलांना फार धक्का बसलेला आहे. अरे आत भिवाने माझं ऐकलं नाही. आणि बाबासाहेब तिकडे जॉईन झाल्यानंतरच 4-5 दिवसात त्यांना तार गेली, वडील आजारी आहेत. बाबासाहेब घरी आलेले आहेत, वडिलांचं डोकं मांडीवर घेतलेलं आहे. रामजींनी आपल्या पोराला डोळे भरून पाहिलं आणि त्यांच्या मांडीवर जीव सोडला. मग त्यांच्यासाठी त्यांनी जीव अडकला होता. काय नाती कशी असतात. तत्व आल्यानंतर त्यात थोडं दरार पडते. रामजी ठिकाणी बरोबर होते आणि बाबासाहेबांच्या ठिकाणी बरोबर होते. म्हणजे वडील गेलेले आहेत, ते परत अमेरिकेला गेले, तिकून आले. त्यांची चुलत म्हणजे सावत्र आई जिजाई ती गेलेली आहे. मधल्या काळात म्हणजे त्यांचं पहिला मुलगा यशवंतराव जगले. 4ही मुलं, त्यात एक मुलगी, 3 मुलं त्यांची मरण पावलेली आहेत. 1-1.5 वर्षाचे असताना. समजून घ्या, त्यांचा दोन्ही बंधू आनंदराव, बाळाराम हे मधल्या काळात मरण पावलेले आहेत. आणि 20ला जी त्यांना सखा म्हणायचे छत्रपती शाहू महाराज,
ते मरण पावलेले आहे. म्हणजे आई वडील, 2 भाऊ, 4 मुलं, 8 आणि शाहू महाराज 9 जवळची माणसं जाणं. आत्या, मीरा आत्या, 10 जवळची माणसं जाणं. त्याच काळात शिक्षण चालू आहे, आर्थिक विवंचना आहे. त्याच काळात त्यांची सामाजिक संघटन चालू आहे. बहिष्कृत हितकानी सभा 1920ला आहे. 24ला त्याचं राष्ट्रीयकरण केलं. पुरावे मी माझ्या पुस्तकात पुरावे दिलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब 20पासून सक्रिय आहेत सामाजिक कार्यामध्ये. घरातली 10 माणसं गेलेली आहेत जवळची, जीवाभावाची, डगमगले नाही. जिद्द कशाला म्हणायचं तशी. शेवटचा मुलगा जो त्यांचा होता राजरत्न, त्यांना फार आवडायचा. कारण बाबासाहेब त्यावेळेस सगळ्या डिग्र्या घेऊन आले होते आणि त्यांनी ते मुलाला त्यावेळेस वेळ दिला. गोंडस मुलगा होता. त्याला खांद्यावर खेळवायचे, आलो त्याला त्याशी बोलत बसायचे लहान मुलाशी. तोही असंच आजाराने वारला. बाबासाहेबांना शॉक बसला. 4 आपत्ती झालं. आईवडील, भाऊ, आधारच नाही. शाहू महाराज, आत्या. आणि डॉक्टरनं सांगितलं जर पुन्हा रमाईंना दिवस गेले तर त्या जगू शकणार नाही. काय हरकत नाही. त्यांनी आपलं सगळं शंभू गबाळ उचललं आणि आपल्या ऑफिसमध्ये राहायला गेले. रमाई इथनं डबा पाठवायचे, ते तिकडे जेवायचे परळला दामोदर हॉलमध्ये. त्याच वेळी महाड चालू आहे, सत्याग्रह, नाशिक चालू आहे. मग तुम्हाला सगळं सत्याग्रह करणारे बाबासाहेब दिसत आहेत, आवाज उठवणारे बाबासाहेब दिसत आहेत. जे तुमचे शोषण आहे त्याविरुद्ध बंड करणारे बाबासाहेब दिसत आहेत. पण त्यांचं घरचं वातावरण कसं आहे त्याच दरम्यान. पण माणूस विचलित होत नाही, धीर देतोय, त्यातून मार्ग काढतोय, थांबत नाही. सातत्याने विवंचन आहे. स्वतः त्यांना फार आजार होते. म्हणजे बारीक बारीक गोष्टीतून या माणसाकडून शिकण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांनी शिकायचं. एक घटना घडली की तुम्ही शिक्षण सोडून देताय. मी अनेक मुलं पाहिली, मार्क कमी पडले, आत्महत्या. अरे मार्कमध्ये तो करिअर नाही आहे. मी बरंच म्हणतो की आम्ही लागलो सिनियर कॉलेजला, आमचे 12पर्यंत मार्क कोणी बघितलेच नाहीत. कोणीच बघितले नाहीत, विचारले बी नाहीत. BL B+ आहे का, ML B+ आहे का, झालं. 8वी 9वी तर कोणी विचारतच नाही. आणि तुम्ही 8वीत मार्क कमी पडले, 10वीत मार्क कमी पडले, हे काय लावले. मार्क चांगले पडले पाहिजे वाद नाही आहे, पण तुम्ही तेवढंच खेळलं पाहिजे. समाजात काय चाललंय, मित्र केले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेन की जातीचे मित्र करू नका. वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे मित्र करा. बघा, तुम्ही अनुभव घ्या. समाज फार चांगला आहे हो, फक्त आपण त्याकडे त्या अंगाने पाहत नाही. आपण संकुचित अंगाने पाहतो. आपला आहे का, अमुका आहे का, असं करू नका. बाबासाहेब तसं केलं नाही. नवल मथेला बाबासाहेबांचे मित्र होते पारशी. त्यांनी बाबासाहेबांना फार मदत केली. प्रत्येक गोष्टीत त्यांनी मदत केली, पैशाची असेल, आर्थिक असेल, प्रत्येक वेळेस. असे मित्र जोडा, मग बघा जीवन कसं सुंदर आहे ते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पाहत असताना एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पहा, एक जिद्दी विद्यार्थी म्हणून पहा. पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस आहे हा. पुस्तकांसाठी घर. बारीक बारीक गोष्टी तुम्ही पुस्तकांशी मैत्री करणारा माणूस. मग तिकडे ते लंडनला असताना खायला काही नाही आहे, पण जुन्या बाजारात किंवा रस्त्यावर त्यांनी पुस्तक विकत घेतली. 3-4 ट्रंक भरले आणि त्यांनी भारतात पाठवली होती. कुणी काय म्हणून की अरे ब्रेड खाऊन जगणारा माणूस एवढी पुस्तकं आणली कुठनं. त्यांनी स्वतः अन्न खाल्लं नाही, पण पुस्तकं घेतली. ठीक आहे, मी नवीन घेत नाही विकत, मग रस्त्यावरची कमी पैशातली रद्दीमधली घेतो. पुस्तक रद्दीमध्ये आहे मग त्याची किंमत कमी होत नाही, हे फक्त जाणत्या माणसालाच कळतं. पुस्तकाच्या कवरवर जाऊ नका, ते नवं आहे का म्हणून जाऊ नका. त्यात सांगितलं काय याच्यावर जा. आणि खरा जो वाचक आहे, ज्याला ज्ञानाची लालसा आहे ना,
तो तेच बघतो. म्हणून बाबासाहेब कोणाचं पुस्तक आणलं ना परत देत नव्हते, परत देत नव्हते. हां, काही खोटं बनायचे, उद्या या परवा या. किंवा कोणाचं ग्रंथालय बघितलं म्हणते मला द्या. के.एस. गुरुजींचं ग्रंथालय फार मोठं होतं. ते म्हणलं गुरुजींना आता खरं तुमचं वय झाले, आता पुस्तक मला द्या. गुरुजींना तो राग आला होता, पण तो त्यांचा स्वभाव होता. पुस्तकांचं प्रेम असणारा माणूस, पुस्तक प्रेम करणारा माणूस. त्यांना असं वाटायचं की आयुष्यावर पुस्तकं काय करावेत, आपण वाचावेत, काय ते लिखाण करावं. पण त्यांना ते करता नाही आलं. सामाजिक चळवळ, त्यांना आपलं जे नॉलेज आहे, बाबासाहेब वैशिष्ट्य असं आहे की त्यांना बराच वेळा मांडणी फार कमी करता आली. जे काही नॉलेज मिळवलं त्यांनी, ते समाजावर त्यांनी प्रयोग केले, समाजावर प्रयोग केले. म्हणून बाबासाहेब त्यांच्या पुस्तकातून आपण समजतातच, त्यांनी ज्या चळवळी केल्या, त्यावर त्यांची जी भाषणं केली. मी सगळ्यांना म्हणून सांगेल, त्यांची भाषणं तुम्ही वाचा. बापू गांजरे असतील, अनेक लोकांनी त्यांचे भाषणाची पुस्तकं काढलेली आहेत, शासनाने पण काढलेली आहेत. ही व्यक्ती कसे बोलते, म्हणजे कॉमन माणसाला आपण कसं बोललं पाहिजे, एखादी गोष्ट कशी समजून सांगितली पाहिजे. कुठेही आरडाओरड नाही, कुठेही द्वेष भावना नाही, कसलाही अपशब्द नाही, कुणावर दोषारोप नाही, तात्विक मांडणी करायची. म्हणजे बऱ्याच वेळा अभ्यासक काय करतात, बाबासाहेबांची पुस्तकं वाचतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचतात, पण त्यांनी लिहिली पूर्ण वाचा, बाबासाहेबांनी लिहिली. आणि त्यांची भाषणं जरूर वाचा. मग कळेल की हा माणूस कसा काम करायचा, हे तळमळ काय होती, हे माणसं हा समाजात कोणत्या अंगाने पाहायचा, तर तुम्हाला कळेल की ही व्यक्ती म्हणजे आपल्याला सगळ्याला गर्व वाटेल, सार्थ अभिमान वाटेल की भारतातली व्यक्ती होती आपली. आणि ह्या माणसा एवढा दूरदृष्टीपणा होता की आपला देश कसा असला पाहिजे, समाज कसा असला पाहिजे, स्वप्न पाहिले या माणसाने. म्हणून आम्ही म्हणतो आधुनिक भारताचे शिल्पकार. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आणि जी एक दृष्टी दिली सगळ्या समाजाला, ती फार मोठी आहे, फार मोठी आहे ती. हे भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ना, तो जातीचा आहे. जाती मोडल्या पाहिजेत हे सगळ्याला वाटतं, पण कुणीच पावलं उचलत नाही आहेत. बाबासाहेबांनी सांगितली पावलं कशी उचलायची, कोणत्या अंगाने बाहेर पडायचं. ही मांडणी बाबासाहेबांनी जेवढी व्यापक अंगाने केली, ती आत्तापर्यंत कोणी केली नाही. म्हणून आंबेडकर समजून घेणं म्हणजे त्यांची जिद्द समजून घेणं, त्यांची चिकाटी समजून घेणं, कोणत्याही प्रसंगामध्ये कसं तग धरून राहायचं, स्वतःवरचं कंट्रोल कसा कमी होऊ द्यायचा नाही, आणि आपल्या कामात कसलाही व्यत्यय होता कामा नये. एकाच वेळी तुम्हाला अनेक भूमिकात काम करता आलं पाहिजे. घरात काय झालं तर त्याचा परिणाम शाळेत होता कामा नये, आणि शाळेत काय झालं त्याचा परिणाम घरात होता कामा नये. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही लहान मुलं असतात, कॉलेज मुलं असतात, असं होऊ देऊ नका. एखादी गोष्ट घडते, मतभेद होतात मित्राशी, वडिलांशी, शिक्षकांशी, तर इतर गोष्टी परिणाम होऊ देऊ नका. मोबाईलच्या युगातसुद्धा मी तुम्हाला सांगेल, पुस्तकं वाचा, अशा महान व्यक्तींची चरित्र वाचा. यातून तुम्हाला कळेल की जगायचं कसं, आजच्या परिप्रेक्षेमध्ये यांचं घ्यायचं काय. नोकरीच मिळेल बी असं काही नाही, तुम्ही व्यवसाय करू शकता. म्हणजे बाबासाहेब त्या काळीसुद्धा शेअर मार्केटच्या अनुषंगाने सल्ला देणारं एक कंपनी काढली होती. खरं म्हणजे ही कंपनी अस्पृश्य समाजाच्या म्हणून पोट टिकली नाही, पण त्यांनी काढली होती ना. धडपड म्हणजे एल्फिस्टन कॉलेजमध्ये जागा होती एक, ती जागा आपल्याला मिळाली पाहिजे. खरं म्हणजे ती जागा होती हंगामी 1 वर्षासाठी, पण ते आपल्याला मिळालं पाहिजे. बाबासाहेब काय करावं, वशिला नाही, पण आपल्या पिढीच्या गाईडला सांगितलं की माझीसाठी शिफारस करा, सेलिंग म्हण. त्यातली 2-3 ओळी मला फार आवडतात. त्यांनी सांगितलं की माझा हा जो विद्यार्थी आहे, हा तो एखादा विषय रंगवून सांगेल का मला शंका आहे, परंतु तो विषय जागतिक पातळीवर कसा आहे, जागतिक अंगाने त्याचं महत्त्व काय आहे, हे तो उत्तम प्रकारे सांगू शकतो. म्हणजे आपला गाईड आपल्या विद्यार्थ्याला कसं पारखतो, 2 ओळीमध्ये आपला विद्यार्थी कसा आहे सांगतो. आणि त्या पत्रावरून बाबासाहेबांना जॉब मिळालेला आहे. म्हणजे DSC हा जो हे आहे कोर्स आहे, हा 8 वर्षाचा आहे. 8 वर्षाचा कोर्स या व्यक्तीने 2 वर्षात केला.
ज्ञान काय असतं. ते अमेरिकेतनं आल्यानंतर त्यांना BSc करण्याऐवजी डायरेक्ट MScला ॲडमिशन दिलेलं आहे, त्यांची विद्वत्ता पाहून, त्यांची मुलाखत घेऊन. ही फार मोठी गोष्ट वाटते मला. पण हे तुमच्या घडलं कुठं? इंग्लंडमध्ये घडलं. आपल्याकडे फार जातीच्या अंगाने पाहिलं असतं, ह्याला काय येतं असं म्हटलं असतं. त्या मुलगा फार हुशार आहे, BSc करायची गरज नाही, डायरेक्ट MSc. MSc झाल्यानंतर डायरेक्ट पुढची त्यांना काय DScला ॲडमिशन. आणि 2 वर्षामध्ये ही व्यक्ती DScचे प्रबंध तयार. ह्यांचे सगळे PhDचे MAचे विषय जे आहेत हे भारतासंबंधी आहेत. समजून घ्या, या माणसाने संशोधन अख्ख्या भारताच्या प्रश्नांच्या अंगाने केलेलं आहे, परखडपणे केलेलं आहे. खरं मग त्या अंगण जात नाही. त्यांची जी काही संशोधन केलेली आहेत, मग त्यांच्या एका पुस्तकावरून आपली RBIची काय झालेली आहे, निर्मित झालेली आहे. एका पुस्तकावरून त्यांनी अशा अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे तिकडून आल्यानंतर, इंग्लंडहून आल्यानंतर त्यांना पैसे नव्हते, मग करायचं काय, ते लेख लिहित होते ते आणि पेपरला पाठवायचे. त्यांना हे एवढे पैसे मिळाले नाहीत. पण त्याच वेळी त्यांनी शेतीसंबंधीची पुस्तकं आहेत त्यावेळेस लिहिली, जातीसंबंधीची पुस्तकं त्यावेळेस लिहिली. एक त्यांनी पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे आपण सगळ्यांना माहिती आहे, टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि त्याला उत्तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक उत्तर लिहिलं होतं, एक लेख लिहिला होता टाइम्समध्ये त्या काळी इंग्रजीमध्ये, की स्वराज्य हा मारामागांचा सुद्धा हक्क आहे. आणि खाली लिहिलं होतं एक महार, ए महार असं. तो लेख वाचला शाहू महाराजांनी. अरे म्हणे, टिळकांचे सगळे मुद्दे खोडून काढणारा हा कोण आहे इंग्रजीमधून, ते म्हणून शोधा. शाहू महाराजांनी माणसं पाठवली. त्यांना कळलं की एक डबल चाळीत राहतोय BR आंबेडकर, अमेरिकेतनं आलाय PhD होऊन. शाहू महाराज त्यांना भेटायला डबल चाळीत. बाबासाहेब लुंगीवच होते. शाहू महाराज आले, कळलं त्यांना, कळणं काय करावं ते. तुला महाराज तुम्ही कसं काय आले, मला सांगायचं, मी कोल्हापूरला आलो असतो दरबारात तुमच्या. नाही म्हणे, तुम्ही विद्वत्तेचे राजे आहात, आम्ही तुम्हाला भेटायला आलो पाहिजे. मोठी माणसांनाच मोठी माणसं कळतात, ते कुठे राहतात, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, जात धर्म काय आहे, ह्या गोष्टी गौण बुद्धिमत्ता काय आहे, त्यांची क्षमता काय आहे. शाहू महाराजांनी ओळखलं होतं, एका लेखातून, एका चर्चेतून ओळखलं होतं की हा माणूस ग्रेट आहे. म्हणून ते म्हणले होते की हा समस्त दलित समाजाचा व आमचाही नेता होणार आहे. हे भाकीत खरं बाबासाहेबांनी खरं ठरवलं. आज आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांच्या अंगानेच जावं लागतं, मांडणी करावी लागते. म्हणून आजच्या मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. बाबासाहेबांनी कधीही व्यसन केलं नाही. अनेक मुलींनी पाहतोय की अभ्यास चांगला होण्यासाठी तंबाखू खा, मावा खा, जागरण करण्यासाठी चहा पे, सिगरेट पे. मुलंही करतात, मुलीही करत आहेत. प्रमाण कमी आहे, पण आहे. मी शिक्षक आहे. या माणसाने कधी केलं नाही. कधी अल्कोहोल नाही, दारू नाही. शिकण्यासारखं आहे. खरं म्हणजे अमेरिकेत सगळं मुक्त होतं, कोण बघणार होतं. पण नाही, स्वतःवर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. मला काय करायचं आहे, मी काय केलं पाहिजे, माझं ध्येय काय आहे, माझी घरची परिस्थिती काय आहे, आपलं जे टार्गेट आहे ना त्यापासून ढळायचं नाही. जिद्द ही तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्ही ही जिद्द लावली पाहिजे. ढळून जाऊ नका. शिल्लक गोष्टीवरून आत्महत्या करणे, शिल्लक गोष्टीवरून मारामारी करणं, शिल्लक गोष्टीवरून धक्का लागला, ट्रॅफिकमध्ये ते झालं, गाडीला धक्का लागलं, लोक भांडण करत बसतात, मारत बसतात. अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. नाही, हा भारत वेगळा आहे. आपण भरकडत चाललेलो आहोत. पुन्हा आपल्याला एक बनवू ह्यासाठी या अशा महापुरुषांची गरज आहे, याच्या विचारांची गरज आहे, ह्यांच्याकडून घेण्याची गरज आहे. ते मोठे होते ह्यात वादच नाही. तुम्ही मोठे म्हणणारे त्यांना म्हटलं, त्यांचं मोठं जजगार केल्याने मोठं होत नाहीत. तुम्हाला मोठं होण्यासाठी त्यांच्याकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. त्यांची जिद्द, त्यांची स्वप्न
ती तुम्ही घ्यावी असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी आदरणीय दादोर सर यांचे मी आभार मानतो, त्यांची टीमचे आभार मानतो. हा फार स्तुत्य काय आहे उपक्रम आहे, हे सातत्य राहू द्यावं असं मला वाटतं. यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी. जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी
ठेवायची तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानी माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे, खूप गट्स असणारा मुलगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.